हॅलो. तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी थोडक्यात शीतपित्त किंवा गांध्यांचे जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी मी काही थोडीशी माहिती सांगतो. त्याला आर्टिकेरिया म्हणतात किंवा मराठीत शीतपित्त किंवा ज्यांना गांध्या येतात. तर हा जो प्रकार आहे त्याच्यात दोन गोष्टी असतात, एक अक्यूट आर्टिकेरिया आणि एक क्रॉनिक आर्टिकेरिया. तर अक्यूट आर्टिकेरिया म्हणजे जो 1-1.5 महिने हा 1-1.5 महिने चालतो. अशा अक्यूट आर्टिकेरियामध्ये पेशंट्सना एक साधारण 5 ते 6 हफ्ते अधून गांध्या येत राहतात, खाज येत राहतात. त्या हळूहळू ट्रीटमेंटने बंद होऊन जातात. तर दुसरा प्रकार जो आहे क्रॉनिक आर्टिकेरिया, जो 1.5 महिने किंवा 6 हफ्त्याच्या पुढे जे खाजणारे गांध्या येतात ते साधारण 1.5 महिन्यापासून वर्ष, 2 वर्ष, काहींना 4-5 वर्ष देखील हे शीतपित्त किंवा गांध्यांच्या म्हणजे गांध्यांचे चट्टे येतात आणि हा त्रास खाज्याचा त्रास होतो. तर हा क्रॉनिक आर्टिकेरिया जो आहे तो प्रतिकारशक्तीच्या दोषामुळे होतो आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तर ऑटोइम्युन प्रतिकारशक्तीच्या ज्या काही गोष्टी आजार आहेत, समजा ऑटोइम्युन थायरॉइडायटिस, अशा पेशंट्समध्ये थायरॉइडचा देखील काही पेशंट्सला प्रॉब्लेम राहतो. थायरॉइड अँटीबॉडीज असतात आणि मग त्यांना देखील हे शीतपित्त किंवा गांध्यांचे चट्टे किंवा त्रास होत राहतो. तर ह्यात जे आहे साधारणपणे अक्यूट आर्टिकेरिया जो आहे तर खाण्यातनं किंवा आहारातनं किंवा मग वातावरणातनं काही गोष्टींची ॲलर्जी होऊन खाज येत राहते. काहींना खाण्यातले म्हणजे प्रोटीन्स, नॉनव्हेज खाल्ल्याने, रंग टाकलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा डाळींचे पदार्थ खाल्ल्याने देखील हे शीतपित्त वाढतं. तर आणि हॉटेलमधला रंग वापरलेले राहतात किंवा प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात पॅकेट फूड पॅकेट मध्ये जे अन्नपदार्थ राहतात पॅकेटात त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले राहतात, त्याने देखील हे शीतपित्त किंवा गांध्या होऊ शकतात किंवा खाज येते. काही पेशंटला ॲनिमल डॅन्डर म्हणजे कुत्र्या मांजरांपासून जे काही त्यांचं केस किंवा त्यांचं जे डॅन्डर असतं, लाळ जी राहते ती वाढली आणि ती जर श्वासमार्गाने आपल्या त्यामध्ये गेली, आपण श्वासमार्गाने घेतली की आपल्याला त्याच्यामुळे देखील ॲलर्जी होऊन अशी चट्टे येतात, खाज येते. आणखी एक गोष्ट म्हणजे क्रॉनिक आर्टिकेरिया हा जो विषय आहे त्याच्यात प्रतिकारशक्तीचा दोष निर्माण होतो. म्हणजे तो अल्टिमेटली मी बाकीच्या आजारांमध्ये पण जे सांगितलं की आतड्यातलं आरोग्य खराब झालेलं असल्या कारणाने ह्या गोष्टी होतात. त्याला इन्क्रीज इंटेस्टायनल परमेबिलिटी किंवा गट डिस्बायोसिस होतं आणि त्याच्यामध्ये आतड्यात काय होतं की आपल्या आतड्याची जी प्रोटेक्टिव्ह लेअर असते ती त्याचे छिद्र पडतात आणि त्याच्यातनं नको त्या गोष्टी आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होतात रक्तामध्ये आतड्यातनं आणि त्याच्या विरुद्ध मग शरीर ते फेकण्यासाठी त्याच्यावर अटॅक करतं आणि त्याच्यामध्ये मग हे शीतपित्त किंवा गांध्यांचे चट्टे येऊन खाज यायला लागते. काही पेशंट्सला असं खाज येते तर काहींना सांधेवाताचा त्रास व्हायला लागतो. तर याच्यामध्ये लाईफस्टाईल प्रॉपर करणं किंवा जीवनशैली आपली नैसर्गिक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर नैसर्गिक जीवनशैलीमध्ये काय करायचं ते सगळं तुम्हाला पॅम्फलेट दिलं जाईल, माहितीपत्रक दिलं जाईल, ते वाचणे आणि तसं फॉलो करणे. मोठा किंवा रफली कसं की त्याच्यासाठी आहारात आपल्या पालेभाज्या, फळभाज्या जास्त पाहिजे. हॉटेलचे पदार्थ बिलकुल टाळले पाहिजे. रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैदा, बेकरी, गहू देखील शक्यतो टाळावा. कारण की आजचा जो गहू आहे त्याचे जे ग्लुटेन आहे, हा हायब्रिड गहूमध्ये जे ग्लुटेनचं प्रमाण जे आहे किंवा जो प्रकार आहे तो ग्लुटेन जे प्रोटीन आहे त्याच्यामुळं देखील हे प्रॉब्लेम्स वाढत आहे. तर शक्यतो अशा रुग्णांनी गहू आणि मैदा हे पदार्थ टाळून ज्वारी, बाजरी आहारात घ्यावी. आणि गावरान इव्हन जर्सी, HF हायब्रिड गायचे जे संकरित गायचे जे दूध आहे त्याला A1 मिल्क म्हणतात. तर त्याच्यातलं जे प्रोटीन आहे त्याने देखील हे प्रॉब्लेम्स वाढतात. तर शक्यतो जे शेतकरी आहेत त्यांनी प्रयत्न करणे की गावरान गाई आणि त्याच्या गावरान गाईचं दही, ताक, तूप आहारात समावेश करणे. त्याने देखील आपली गट हेल्थ चांगली राहू शकते किंवा आपलं आतड्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि हे जे क्रॉनिक आर्टिकेरिया किंवा जे पित्ताचे शीतपित्ताचे जे पेशंट्स आहेत ज्यांना मी म्हटल्याप्रमाणे क्रॉनिक आजार होतो, 1.5-2 महिन्याच्या वरती खाज येत राहते, अशांना मग काही ब्लडच्या टेस्ट, काही इंजेक्शनचे टेस्ट करणं गरजेचं राहतं. आणि त्याच्यामध्ये ऑटोसिरम स्किन टेस्ट म्हणून हा एक प्रकार असतो. ती जर पॉझिटिव्ह आली तर मग अशा रुग्णांना इंजेक्शनचा कोर्स करणं राहतं.
म्हणजे स्वतःचं ब्लड काढून त्याच्यातनं काही घटक सेपरेट करून सिरम त्याचं 8-8, 10-10 दिवसाला 9-10 इंजेक्शन घेणं गरजेचं राहतं. तो कोर्स केल्यानंतर साधारण 100तनं 60-70% लोकांना पूर्णपणे आराम मिळून जातो. पण ह्या सगळ्या गोष्टींना ऍक्च्युली पर्याय रामबाण काय तर आपलं नैसर्गिक जीवनशैली केली पाहिजे आणि आपलं आतड्यातलं आरोग्य सुधारलं पाहिजे. त्याच्यासाठी मैदा आणि हॉटेलचे पदार्थ आणि तेलकट हॉटेलचे पदार्थ टाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं राहील. हे थोडक्यात आहे. ठीक.